मी रात्री घरी शांत झोपेत असताना माझ्या किचनमधून एक सावली मला दिसली, जे डायरेक्ट माझ्याकडे येत होती. सावलीकडे बघते आणि मी अशी स्वतःच बडबडायला लागली आणि बेडवर अशी कोपऱ्यात जाऊन बसली होती मी. रात्रभर 2-4 दिवसांनी माझा दरवाजा खूप जोरात कोणीतरी वाजवला होता. त्या खिडकीपासून बऱ्याचदा मला घुंगरांचे आवाज यायचे आणि हे आवाज मला 3-4 वेळेस तरी तिथून परत ते व्हॉईस यायची मला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपलं मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे एक आपल्या ताई आलेल्या आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? रवीना राऊत. बरं, आणि काय करता मॅडम तुम्ही सध्या? मी नर्स आहे. पुण्यात एका चांगल्या हॉस्पिटलला मी रिसर्च नर्स म्हणून काम करते. अच्छा. म्हणजे तुम्ही मेडिकल फील्डमध्ये आहात. हो. तरी या सगळ्या गोष्टींवर कसा काय विश्वास? मेडिकल फील्डमध्ये मी माझं वैयक्तिक सांगेल असं, की जरी मी मेडिकल फील्डमध्ये ना, तरी आध्यात्मिक गोष्टींवर माझा खूप विश्वास आहे. आणि लहानपणापासूनच माझ्या घरचंही वातावरण तसंच होतं. जरी मेडिकल फील्डमध्ये अजूनही माझं अध्यात्मावर घरातले जे काही माझे पूजा असतील, ह्या सगळ्या गोष्टीवर माझा प्रचंड विश्वास आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अजून पण एक्झिस्ट करतात. करते, मी मानते. बरं, ठीक आहे. काय आणि राहिलं कुठे आता तुम्ही? मी राहायला पिंपरी गुरवला. पिंपरी गुरवला. मूळ गाव कुठलं? माझं मूळ गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये. बरं, आणि मग पिंपरी चिंचवडमध्ये कधीपासून राहता तुम्ही? 2013-14 पासून. बरं. काय कसे-कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव काय होता? माझ्यासोबत एक असा अनुभव घडला, की कोविडचं वातावरण होतं. त्या दरम्यान घरी मी एकटीच राहत होते. कोविडमुळे बाळाला पण मी माझ्या माहेरी ठेवलं होतं आणि घर पण आहे ना छोटंसं, एक थोडीशी सिच्युएशन होती तशी, त्याच्यामुळे कंजेस्टेड होतं. छोटंसं घर घेतलं होतं. राहायला जायच्या आधी हिस्ट्री वगैरे काही बघितली नाही मी, की कसं आहे काय. डायरेक्ट एक छोटंसं एक रूम आणि एक छोटीशी बेडरूम, असं होतं ते, किचन अटॅच होतं छोटंसं. असं घर घेतलं होतं आणि तिथे मी एकटीच राहत होते. पण मला आहे ना तिथे गेल्यापासून असं वाटायचं, की खूप कोंदट पण वातावरण होतं तिथलं. आणि एक दिवस माझ्यासोबत असा इन्सिडन्स घडला, की कोविडमुळे जे काही सगळीकडे लॉकडाऊन होते ते थोडंसं रिलीज झालं होतं. थोडेसे मंदिर वगैरे चालू झाले होते. थोडीशी रस्त्यावर वर्दळ दिसायची आणि मेडिकल फील्डमुळे आमचा तर जॉब चालूच होता. रोजचं येणं-जाणं चालू असायचं. आणि बाळ पण मम्मीकडे असल्यामुळे मी एकदम रिलॅक्स होते. म्हणजे ड्युटी करा आणि घरी येऊन आराम. एकदम व्यवस्थित असं चालू होतं. पण एक दिवस रात्री असं झालं, 2:00-2:30च्या दरम्यान मी रात्री घरी शांत झोपेत असताना माझ्या किचनमधून एक सावली मला दिसली, जे डायरेक्ट माझ्याकडे येत होती आणि ती हवेत होती. वॉकिंग नव्हती. डायरेक्ट हवेतून माझ्याकडे येत होती. असं सेम एक माणसाची आकृती होती. ती फिमेल, मेल काही कळत नव्हतं. आणि ती जेव्हा माझ्याकडे येते, तर मी गाढ झोपेत असताना सुद्धा ती किचनपर्यंत आल्यानंतर मला डायरेक्ट लक्ष तिकडे गेलं, सावलीकडे. डायरेक्ट माझे डोळे उघडले. मी त्या सावलीकडे बघते आणि मी अशी स्वतःच बडबडायला लागली. माझ्यावर तेव्हा माझा पूर्ण कंट्रोल गेला होता. तरी वेळ काय झाली होती त्यावेळेस? साधारण 2 ते 2:30च्या दरम्यान. 2 ते 2:30च्या दरम्यान. आणि मला काहीच कळत नव्हतं, की म्हणजे मी थांबू की मी बोलू, काहीच समजत नव्हतं. मी अचानक अशी बडबड करायला लागली, की ती आली, ती आली आणि ती सावली कुठेही थांबायचं नाही. ती डायरेक्ट माझ्यावरती हवी होण्यासाठी बेडपर्यंत ती माझ्याजवळ आली. बापरे! आणि क्षणात असं झालं, की हात माझे असे स्ट्रेट झाले होते. पाय एकदम स्ट्रेट आणि मी जागेला बेडवरून उचलली गेली होती. कमीत कमी 1 ते 1.5 वीत इतक्या अंतरावरती मी बेडवरून उचलली होती. म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला फील होत होतं का प्रॉपर? फील होत होत्या. मला कळत होतं, की माझे हात आहेत ना इतके स्ट्रेट होते, की मी ते जोडूही शकत नव्हते. मी खालीही घेऊ शकत नव्हते. माझ्या तोंडातून व्हॉईसही निघत नव्हता आणि वातावरण पूर्ण असं जड जाणवत होतं आणि मला आसपासचे कुठले व्हॉईस काहीच सगळं एकदम जसं आपण म्हणतो ना, की ब्लँक. ब्लँक. साईडला काही हवा चालते किंवा काहीच नाही. मी आणि 0 बल्ब लावला होता. घरात असा नॉर्मल अंधार होता. पण त्यात वातावरण खूप जड झालेलं आणि त्या शक्तीने जे काही मला उचललं होतं, मी ओरडायचा खूप प्रयत्न केला, पण माझ्या तोंडातूनही आवाज निघत नव्हता. आणि हे सगळं घडायच्या आधी मी थोडं मागे घेते स्वतःला, की याच्यामध्ये मी विशेष असं देवाबद्दल वगैरे मला काही सांगायचं आहे असा काही उद्देश नाही आहे. पण पर्सनली माझ्यासोबत असं घडलं, की माझे एक नातेवाईक होते. माझं लव्ह मॅरेज होतं. माझं नवीन लग्न झाल्या मला त्यांच्यासोबत जेव्हा भेटायचा एक योग आला असा, तर त्यांनी मला असं सांगितलं, बघता क्षणी सांगितलं, की "तू ना खूप तापट आहेस." हे कोणी सांगितलं? माझे जे रिलेटिव्ह होते ते. अच्छा. त्यांनी मला
पहिल्यांदा जेव्हा बघितलं तेव्हा त्यांच्या असं म्हणतात, की त्यांच्या अंगात दत्तगुरूंचं वारं येत होतं. ओके. तर त्यांनी मला बघितल्यावरच असं सांगितलं, की "तापट आहेस तू खूप. थोडासा रागावर कंट्रोल कर तुझ्या आणि दत्तगुरूंची भक्ती चालू कर. गुरुवारचे उपवास करत जा आणि मंदिरात वगैरे जात जा." हे एक झालं. मी 2-4 गुरुवार केले. नंतर मला प्रेग्नन्सी वगैरे राहिली म्हणून मी ते गुरुवार करणं सोडून दिलं. मंदिरात जाणं माझ्याकडून रेग्युलर झालं नाही. आणि माझ्या माहेरी कधीच मी शंकर महाराजांचं नाव ऐकलं नव्हतं. त्यांची भक्ती नाही, कधीच काहीच नाही. तरीही मला माझ्या एका फ्रेंडने सांगितलं, की म्हणे पुण्यात धनकवडीला खूप छान मंदिर आहे, मठ आहे वाटेल. त्यांचा. तू तिथे जात जा, छान वाटेल असं तसं. तरीही मला असं वाटायचं काय म्हणजे काही सांगतात, ऐकायचं आणि एकीकडून ऐकायचं, एकीकडून सोडून द्यायचं असं चाललेलं. आणि अजून एक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एक माझा असा मित्र होता, की त्याने मला असं सांगितलेलं, की तू स्वामी भक्ती करत जा. तो प्रचंड स्वामी भक्त होता. तो मला सतत सांगायचा, की तू ॲटलीस्ट स्वामीनामाचा जप करत जा. मला दिसतंय म्हणे तू सध्या बाळाला पण मम्मीकडे सोडलंय, इथे पण एकटी असतेस, तर थोडीशी आहे तुझी लाईफ स्ट्रगलमध्ये चालू आहे, तर तू स्वामींची भक्ती करायला चालू कर. मी त्याचंही नाही ऐकलं. तर हे तिन्ही गोष्टी मी सोडून दिलेल्या, एक दत्तगुरूंची, एक शंकर महाराजांची आणि एक स्वामींची. आणि ज्या दिवशी माझ्यासोबत हे घडलं, घरामध्ये घडलं, कुठे नामोनिशाणही नव्हता. स्वामींचं नाव मी कधी घ्यायचे नाही माझ्या तोंडी. पण ज्या दिवशी मला त्या शक्तीने उचललं होतं बेडवर, अचानकपणे जेव्हा माझ्या हातावर कंट्रोल नव्हता, मी खूप जोरात हात म्हणजे असे ओढायचा प्रयत्न करत होते, पण ते स्ट्रेट होते. अचानक माझे हात असे डोक्यावरती जोडले गेले आणि मी मोठ्याने ओरडले, "श्री स्वामी समर्थ" म्हणून. त्या क्षणाला मी बेडवर पडली. ऑटोमॅटिकच बोलता. ऑटोमॅटिक मी बेडवर पडली. मला एकतर मी म्हणलं नव्हतं, मला तोंडातून आवाजही निघत नव्हता. अचानक हात जोडले जाणं आणि स्वामींचं नाव तोंडात येणं आणि मी बेडवर खाली पडले. मलाच कळलं, की मी काय बडबडली आहे स्वामींच्या नावाने. आणि त्या क्षणाला मला त्या शक्तीने सोडलंय. मी धाडकन उठली, मोबाईलवरती हे तारक मंत्र लावला आणि बेडवर अशी कोपऱ्यात जाऊन बसली होती मी. रात्रभर तो मंत्र म्हणजे पहाट होईपर्यंत तो मंत्र चालू होता. मग त्यावेळेस तुमच्या बरोबर कोण नव्हतं का तुमच्या फॅमिली मेंबर्स? नाही. मला असं वाटलं, की तेवढ्या रात्री घरी पण फोन करणं योग्य नाही आणि केलं तर मम्मी कितपत ऐकेल किंवा त्यांना वाटेल काहीतरी स्वप्न वगैरे पडलं. म्हणून मी तारक मंत्र लावून कोपऱ्यात घाबरून शांत बसली, की कधी बाहेर मला खिडकीतून उजेड दिसतोय आणि मम्मी घरी फोन करते असं. कोणी नव्हतं, एकटीच होते. आणि तेवढंच जे घडलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी मम्मीला फोन केला, की माझ्यासोबत असं घडलंय. आमच्या गावात एक गुरुजी आहेत. तर काही म्हणजे भविष्याच्या गोष्टी असतील किंवा कोणासोबत असं काही घडलं असेल तर सगळं त्यांच्याकडे जायचे बघायला. आता ते नाही, ते गेले कोविडमध्ये. तर त्यांच्याकडे सगळे जायचे. मम्मीला मी सांगितलं, की "तू जा." ती मला अशी समजवत होती, की "तुला स्वप्न पडलं असेल, भास झाला असेल, जास्त विचार करू नको." म्हणलं, "नाहीच, तू बघ." आणि ज्या व्यक्तीने मला शंकर महाराजांबद्दल सांगितलं होतं, मी त्याही व्यक्तीला फोन करून सांगितलं, की "माझ्यासोबत असं घडलेलं आहे. तू प्लीज बघ काय ते." त्यांनीही तिकडे बघितलं. माझ्या आईनेही बघितलं. आणि मी आईचं म्हणणं काय येतं ते इकडे सांगितलं नाही, यांचं म्हणणं काय येतं ते आईकडे सांगितलं नाही. पण दोघांचंही म्हणणं सेमच आलं, की माझा देवगण आहे. तर मला कधीच म्हणजे असं मला वाटायचं बरं का लहानपणीपासून, की मी इतक्या काही गोष्टी ऐकते, माझा अध्यात्मावर एवढा विश्वास आहे. पण मला कधी अशा गोष्टी दिसत नाहीत, काही नाही असं मला वाटायचं. आणि ते ज्या दिवशी घडलं माझ्यासोबत, तर गुरुजींकडूनही हेच आलं, की तिचा देवगण आहे. तिला काही होऊ शकत नाही. कुणी काही केलं तरी तिला काही होणार नाही. पण वर्षातून ती एकच पौर्णिमा आहे म्हणे, ज्या दिवशी देवांची शक्ती काही वेळांसाठी कमी होते. आणि जे माझ्यासोबत घडलं होतं रात्री 2:30-3 वाजता, तो पिरियड तो होता म्हणे, की त्यावेळेस देवांची शक्ती कमी असते आणि त्यावेळेस अशा नकारात्मक ज्या शक्ती आहेत, त्या आपल्यावर हावी होता. आणि फॅमिली हिस्ट्री पण माझी थोडी अशी होती, की काही लोकं माझ्या विरोधात होते. तर गुरुजींनी असंही सांगितलं, की ते तिला मारण्यासाठी पाठवलेलं होतं. बापरे! ती सावली जी होती ना, ती असं म्हणतात, की ती व्यक्ती ह्या जगात नसते. त्या काही अशा शक्ती असतात ज्यांना हे जे लोकं आपल्याला वाईट करायचं असं त्यांच्या मनात असतं, ते असं पाठवतात त्यांना. तर ते त्या पद्धतीने मला मारण्यासाठी पाठवलेलं होतं. तर गुरुजींचंही म्हणणं असं, एक तर देवगण असल्यामुळे होत नाही, पण त्या वेळेमध्ये ते झाल्यामुळे त्या व्यक्तीने हिच्यावर पूर्ण हावी होण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ती थोडक्यात वाचलेली आहे. तर त्यांचंही ते चाललं, की तिला स्वामीभक्ती करायला लाव, तिला गुरुवार करायला लाव. गावातल्या गुरुजींकडून पण हे चाललं आणि जे मी माझ्या मित्राला विचारलं होतं त्यांच्याकडूनही हेच म्हणणं आलं. तर ते सेम होतं. मग म्हणलं ठीक आहे, मी आता जाईल, मी करेल. कारण मला भीती इतकी बसली होती त्या गोष्टीची. मला दुसऱ्या दिवशी मी वेळेच्या आधीच मी ड्युटीला गेले. मला घरात थांबूच वाटत नव्हतं. मग तिथे एक माझ्या कलीग आहेत, त्यांच्याशी मी शेअर केलं, की म्हणलं, "मॅडम असं झालं माझ्यासोबत." तर त्यांना म्हटलं, "तुम्ही कात्रजला राहता, जाताना धनकवडीला मठ आहे, मला प्लीज तिथपर्यंत सोडाल का?" त्यांनी मला मठाच्या तिथे सोडलं जाताना.
ज्यावेळेस मी मठात गेले ना, त्या दिवशी मला तिथं असं रिअलाईज झालं, की म्हणजे शंकर महाराजांचा फोटो मठात लावलेला आहे. जिथे महाराजांची समाधी आहे, तिथे वरती असे फोटो आहेत. आत्ताही गेलं तरी आपल्याला ते दिसतील. शंकर महाराजांचा फोटो, त्यांच्या मागे स्वामींचा फोटो आहे आणि स्वामींच्या मागे दत्तगुरूंचा फोटो. असे क्रॉस लावलेले ते त्याच्यावर. असं मला प्रचिती आल्यासारखं झालं, की मला 2-3 वेळेस त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, की "तू भक्तीमध्ये ये, तू कर." पण मी नाही ऐकलं. आणि इतकं काही घडलं माझ्यासोबत, की तिघांचं प्रचिती तिथे एकत्र आल्यासारखी झाली मला. त्याच्यानंतर मी मठात बसून होते किती वेळेस तरी, कारण घरी जायची डेअरिंग नाही राहिली माझ्यामध्ये. खूप उशीर झाला आणि जेव्हा मी म्हणलं आता मंदिर वगैरे बंदच होणार आहे, आपल्याला जावंच लागणार आहे. मग परत मी आईशी बोलले फोनवर वगैरे. मला सगळ्यांनी समजवलं, "तू जा घरी, तू काय वाटलं तर फोन कर आम्हाला," असं. मग मी घरी जाताना ते मशीन घेऊन गेले, ते तारक मंत्र वगैरे येतो त्याच्यावरती. ते घरात मी कॉन्स्टंट लावून ठेवलं. मी रात्रभर जागी राहायचे आणि दिवसभर मी झोपायचे. असं माझं मी शेड्यूल चेंज केलं नंतर. कोविडमुळे असं आम्हाला रेग्युलर ड्युटीला या असं काही नव्हतं. रिसर्च होता माझा. तर त्याच्यामुळे मी स्किप करू शकत होते. तर मी घरी थांबायचे आणि रात्रभर मी जागी राहायचे ह्या गोष्टीमुळे. ते घर असं होतं, की त्यानंतर म्हणजे हे प्रकरण घडल्यानंतर 2-4 दिवसांनी माझा दरवाजा खूप जोरात कोणीतरी वाजवला होता. पण त्यावेळेस मला भीती वाटली. कारण कुठल्या वेळेस आणि ते? तेही मला वाटते 12:30-12:30च्या नंतरच झालं होतं. तेही रात्री. पण तो दरवाजा इतका मोठ्याने वाजवलेला, तर मग माझी हिंमत नव्हती झाली, की जसं माझ्यासोबत ते पहिल्यांदा घडलं आणि मी कोपऱ्यात बसून राहिली. पण नंतर माझी हिंमत नाही झाली. मी लगेच ओनरला फोन केला. त्यांना सांगितलं. त्यांनी येऊन बाहेर बघितलं, पण तोपर्यंत कोण नव्हतं. आणि जिथे माझा बेड होता, बेडच्या साईडला खिडकी होती. त्या खिडकीपासूनही बऱ्याचदा मला घुंगरांचे आवाज यायचे आणि हे आवाज मला 3-4 वेळेस तरी तिथून परत ते व्हॉईस यायचे मला. मग पण तुम्ही त्या गोष्टींची चौकशी नाही केली का? मी ही गोष्ट जे घुंगरांचा आवाज यायचा ना, ते मात्र मी ओनरला बोलले. म्हणलं माझ्यासोबत मागेही असं घडलं, पण मी तुम्हाला काही सांगितलं नाही. तुम्हाला असं वाटेल, की ती माझ्या घराचं काही बदनामी करते का किंवा काय. त्यामुळे मी बोलली नाही. पण हे एकदा दोनदा नाही, मला परत व्हॉईस येतोय खूप. तर त्यांचंही म्हणणं होतं, की हो म्हणे माझ्या सासूलाही आवाज हे येतात, पण आम्हाला कधी ह्याचा प्रॉब्लेम झाला नाही. असेल म्हणे आधीचं काही. ते घर पण असं होतं ना, पिंपरीमधला एरिया आहे. पाचपीर चौकपासून थोडंसं पुढे. नदीच्या जवळचा एरिया होता तो. त्यामुळे ते वातावरण पण तिथलं भीतीदायकच होतं आणि माहिती नाही जुनी काही हिस्ट्री असेल तिथली वगैरे. पण त्यांचं ओनरनी ते ॲक्सेप्ट केलं, की म्हणे इथे आवाज येतात हे माझ्या सासूलाही माहिती आहे. तर हे असे इन्सिडन्ट्स होते माझ्यासोबत घडलेले. त्यानंतर परत कधी मला त्रास नाही झाला या गोष्टीचा आजपर्यंत तरी. बरं. तो जो तुम्ही म्हटले, की दरवाजा ठोठावण्याचा आवाज येत होता. त्याचं काय कळलं का काय होतं ते? नाही. कारण जेव्हा ओनर आले ना, ते आणि त्यांच्या मिसेस दोघं काठी वगैरे घेऊन आले होते. ते काठी, टॉर्च घेऊन आले होते आणि इतकी शांतता होती ना बाहेर रस्त्याला. तर रात्रीचा तर वेळच होता, पण कोविडमुळे खूपच शांतता होती. त्यांनी अगदी रोडपर्यंत बाहेरपर्यंत जाऊन बघितलं, की कोणीतरी येऊन मुद्दाम दरवाजा वाजवला असेल आणि बाहेर जाऊन लपले असतील, की ही घरात एकटी राहते, हे कोणीतरी वॉच ठेवला असेल, असाही डाऊट आला त्यांना. तर त्यांनी खूप वेळ बघितलं बाहेर, पण कोणीच नव्हतं. बरं. आणि तुमच्या व्यतिरिक्त अजून परत कोणाकडे अनुभव आला का तसा? नाही. कारण ओनरचं घर असं होतं ना, ते ग्राउंड फ्लोअरला होतं. त्यांच्याकडे काही जास्त रूम नव्हत्या रेंटसाठी आणि माझी परिस्थिती अशी होती, की मला पण खूप काही भारी घर नको होतं त्यावेळेस. त्यांच्याच घराचा एक छोटासा पार्ट होता तो. ओके. त्यांच्या घराला अटॅच होता. जे त्यांनी एक डोअर बंद केलं आणि त्यातला छोटा पार्ट मला दिला होता. एक बेडरूम आणि किचन. त्यामुळे मी एकटीच होते त्यांच्याकडे रेंटनी. बरं. आणि ती जी तुम्हाला जी पहिली आकृती वगैरे दिसली, त्याचा काही संदर्भ माहीत पडला का पुढे भविष्यात? नाही. झालं असं होतं, की मला नाव नाही घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं, पण माझ्याच नातेवाईकातली एक व्यक्ती आहे. त्यांचं मी असंही पाहिलं होतं, की अ, त्यांच्या त्यांच्या नातेवाईकातला एक छोटा मुलगा होता. त्याचं वय साधारण त्यावेळेस 6 ते 8 वर्षाच्या दरम्यान असेल आणि तो खूप रडायचा, की माझं डोकं दुखतंय. खूप असं लिटरली डोक्याला हात लावून ना गडगडायचा जमिनीवरती. पण ती जी व्यक्ती होती कधीच म्हणजे हॉस्पिटलला नाही, काय नाही. कारण मी जेव्हा पहिल्यांदा गेले त्यांच्या घरी, मी बघितलंय. मी मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे मला तर ते सहज जाणवत होतं, की त्याला हॉस्पिटलला नेलंच पाहिजे. पण नाही. तर त्याला ओढून देवघराजवळ घेऊन जायचं आणि तिथले सांगणारे दुपारे लाव असं चालायचं त्या घरी. बापरे! तर मग सहन नाही व्हायचं. पण माझी तेव्हा त्या घरात नवीन एंट्री होती. त्याच्यामुळे मी जास्त कुणाला काही बोलू शकले नाही. मी जिथपर्यंत माझा बोलायचा संबंध आहे ज्या व्यक्तीला, मी त्यांनाही सांगण्याचा प्रयत्न केला, की तुम्ही शिकवा त्यांना हॉस्पिटलला घेऊन जा वगैरे. पण नाही ऐकलं कोणी. तर हे सगळा संदर्भ होताच आणि मला माहीत होतं छोटं-छोटं घरात काही झालं ना, ह्या लोकांना हॉस्पिटल नाही, पण अशा गोष्टी लागतात करायला, की ते बाहेर कुठेतरी जातील, कोणाला तरी दाखवतील. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं, माझाही आध्यात्मिक गोष्टीवर प्रचंड विश्वास आहे. पण असं कधी नाही, की काहीतरी होतंय आणि मी कोणाकडे तरी बघायला जाते. असं नाही. प्रायोरिटी नेहमी मेडिकल फील्डलाच आहे.
आपल्यालाही कळतं की कशाला मेडिकल फील्डला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि कशाला नाही. तर ते असं होतं. मग हे जे आकृती होती ना, तर गुरुजींनी असं सांगितलं होतं की ते पाठवण्यात आलंय. तर मग मला डाऊट त्याच व्यक्तीवर होता, की ज्या व्यक्तीने त्या छोट्याशा मुलाला मंदिराजवळ ओढत नेलं होतं ना, मला डाऊट त्याच व्यक्तीवर होता की तीच व्यक्ती हे करू शकते. कारण लव्ह मॅरेजमुळे मी ऑलरेडी अगेन्स्ट होते सगळ्यांच्या. ते मला आणि त्या व्यक्तीने माझ्या डिलिव्हरीनंतर ज्यावेळेस घरी आली होती ती व्यक्ती माझ्या, तर त्यांनी असं केलं होतं की मी तर बेडरिडन होते. पण मी बेडवरून जायचीच नाही किचनमध्ये जास्त. पण त्यांनी माझ्या परस्पर किचनमध्ये देवघरासमोर एक अशी काहीतरी पूजा मांडली होती. ती विचित्र वाटत होती मला. म्हणजे आता आपण सत्यनारायणची पूजा घालतो. त्याच्यामध्ये गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे साहित्य असतं. फळं वगैरे. फळं वगैरे असतात. त्याच्यामध्ये इतकं काही असं ब्लॅक मॅजिक रिलेटेड असं काही नव्हतं. ते नॉर्मल पूजेचंच साहित्य होतं आपल्या. पण नक्की काय मांडलंय आणि का मांडलंय हे इतकं कळत नव्हतं. देवघर माझं इतकी साईज असेल आणि इतका मोठा पाट त्याच्यासमोर ठेवून तो पूर्ण पाट भरला होता पूजेनी. वेगवेगळे पानाचे विडे आणि ब्लाऊज पीस 2-3 मोठी पूजा मांडली होती. आणि ठीक आहे, कुठलीही पूजा झाली तर आपण त्याचं निर्माल्य दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जसं पॉसिबल आहे आपण नदीत नेऊन टाकतो, वाहत्या पाण्यात टाकतो. पण ते निर्माल्य त्यांनी फडक्यामध्ये बांधून माळ्यावर ठेवलं. मग मी बोलले त्यांना की मी विचारायचीच नाही की कसली पूजा आहे, काय? मला ते वाढवायचं नव्हतं प्रकरण. म्हटलं करतायत ना, करू दे. असं चालायचं. तर ते केलं आणि मग मी त्यांना विचारलं की ते माळ्यावर का ठेवलंय बांधून? नदीत फेकून देऊन नाही. ज्यावेळेस आणि त्यांनी माहिती आहे ही पूजा मांडून झाली की 2-3 दिवसात परत गावी जायचा बहाणा चालू केला. मला जायचंच आहे. माझी अवस्था काय आहे? माझं सीझर झालं होतं. त्यांना काही फरक पडला नाही. त्यांनी जाताना ती पूजा पिशवीत घालून घेऊन गेले होते. सो मला हे सगळं असं डाऊटफुल आहे की मला क्लिअर नाही झालं काय होतं, काय नाही, त्याचं पुढे काय केलं. पण पूजेचं निर्माल्य गावी कोण बांधून घेऊन जातं? तर हे सगळं आणि त्याच व्यक्तीने ते पाठवलं होतं. इथपर्यंत मला डाऊट आहे. बरं. आता काय परिस्थिती आहे तुमची? आता मी व्यवस्थित आहे. मला त्यानंतर परत कधी त्या गोष्टीचा त्रास नाही झालेला. म्हणतात ते वर्षातून एकदा होतं वगैरे, पण परत कधी मला त्या गोष्टीचा त्रास नाही आजपर्यंत तरी. बाकी तुमच्या फॅमिलीला म्हणजे हसबंडला, मुलाला वगैरे काही प्रॉब्लेम नाही कसलाच? कुणालाच नाही काहीच ते प्रॉब्लेम. आता सगळं व्यवस्थित. व्यवस्थित आहे सगळं. जसं आपलं पहिलं बोलणं झालं, तर त्याचप्रमाणे तुम्ही तर मेडिकल फील्डच्या रिलेटेड आहात. मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना पकडून अध्यात्मावर विश्वास ठेवायचा. ह्या दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करता तुम्ही? प्रोफेशन आहे, जॉब आहे, पैशांची गरज आहे, ह्यासाठी जॉब करणं आहे. शिक्षण घेऊन आपण त्याच्यामध्ये गेलो आहे. सायन्स काही गोष्टी प्रूव्ह करतं. त्या बेसवर आम्ही मेडिकलमध्ये काम करतो. पण जरी मी मेडिकलमध्ये काम करत असेल, तर लहानपणापासून जे मला संस्कार मिळालेले आहेत आणि आजही माझ्या घरामध्ये जे चालतं, त्यानुसार माझा देवावरती प्रचंड विश्वास आहे. मी स्वतः मानते, की जेवढ्या निगेटिव्ह गोष्टी जगात आहेत ना, तेवढ्या पॉझिटिव्हही आहेत. वैयक्तिक मला एक हा तर अनुभव आलेला आहे. मला कोणी जरी सांगितलं ना आता, की नाही अशा गोष्टी नसतात, मी कधीच नाही विश्वास ठेवणार. कारण असं आपण जेव्हा दुसऱ्यांचे अनुभव ऐकतो, तेव्हा आपल्याला वाटतं, की कदाचित खोटं सांगत असेल, कदाचित फेक असेल. पण जे स्वतः रिअलाईज करतो ना, ते स्वतःलाच माहिती असतं. ज्या दिवशी मला बेडवरून उचललं गेलं होतं ना, त्या दिवशी माझा जो मी कंट्रोल हरवला होता, त्या वेळेपासून तर मला असं ठाम झालं की ह्या गोष्टी आहेत. आता भरपूर लोक या गोष्टीला स्लीपिंग पॅरालायसिस पण म्हणतात किंवा म्हणतात की भास होतोय. तर ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? जर भास होत असता, तर स्वामींचं नाव घेतल्यावरच मी बेडवरून खाली का पडले असते? बरोबर ना? आणि इतक्या वेळेस मला प्रचिती देण्याचा प्रयत्न केला त्यांनी. असं म्हणता म्हणजे जे आहेत स्वामी भक्तीत ते सगळेच म्हणतात, की तुम्हाला अक्कलकोटला जाण्याचा योग तेव्हाच येतो जेव्हा ते बोलवतात. तोपर्यंत नाही येत. आणि मला आठवतं मी खूप छोटी होते. मी 5.5-6 वर्षाची असेल. तेव्हा माझ्या माहेरहून एक नातेवाईक होते. त्यांनी छोटे-छोटे असंच मला त्यांच्यासोबत म्हणून घेऊन गेले होते अक्कलकोटला. त्यानंतर मी जाण्याचा खूप प्रयत्न केला. म्हणजे कधी ज्यावेळेस हे माझ्यासोबत घडलं, त्यानंतरही मी जाण्याचा प्रयत्न केला, की आता मला या गोष्टीची प्रचिती आलेली आहे, मला गेलं पाहिजे अक्कलकोटला. पण ते नाही घडलं. एक योग यावा लागतो त्या गोष्टीचा. मी साधारण मला वाटते आता 1.5-2 वर्ष झाले असतील, त्यानंतर मला तो योग आला. आणि ही गोष्ट कोविडमध्ये घडलेली आहे. खूप मागची गोष्ट आहे. जसं मला स्वामींबद्दल कळतं त्यानंतरही मी जाऊ शकले नाही. ह्याच्यामुळे मला विश्वास आहे ह्या गोष्टीवर, की देव आहे. तो त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टीची प्रचिती करूनच देतो. बरं, आता आपण विश्वास करू की तुमचा आता अध्यात्मावर विश्वास आहे मेडिकल फील्डमध्ये असताना सुद्धा. मग हे करणी बाधा किंवा हे जे तुमच्या सगळ्या गोष्टी केल्या, ह्याच्यावर विश्वास ठेवण्याचं मागचं कारण काय तुमचा हा अनुभव सोडून दुसरा अजून? जे घडलं ना माझ्यासोबत, ते मला गुरुजींनी स्पष्ट सांगितलं होतं, की ते पाठवलेलं आहे तुझ्याकडे. पण तुम्ही कसा विश्वास ठेवला त्या गोष्टींवर? मी फील केलं ते. जे आल्यानंतर वातावरण घरातलं चेंज होणं. बरं एखादा व्यक्ती गाढ झोपत असेल, तर दचकून जर उठलाय, तर तो इकडेच का बघेल? वरती बघेल. ठीक आहे नॉर्मली किंवा
वेगळा थोडा रिलॅक्स होऊन उठेल. माझं ताडकन अगदी मान फिरणं त्याच सावलीकडे, डोळे उघडणं. बरं झोपेतून उठल्या-उठल्या डायरेक्ट तुम्हाला सावली कशी काय दिसू शकते एखादी? ती सावली तुमच्याकडे येतीये. बरी येते तुम्ही घाबरता किंवा तिथंच माझं बोलणं बंद पडलं असतं. पण नाही, मी तिथं अशी बडबडत होते, की ती आली, ती आली. हे जे सगळा संदर्भ लागतोय ना, ते पाठवलेलं होतं. ज्यावेळेस त्या सावलीने माझ्यावरती हावी होण्याचा प्रयत्न केला, ती येईपर्यंत मी बडबडतीये. मग झोपेतून उठले मी कॉन्स्टंट बडबडतच राहिली असती ना. ज्यावेळेस त्या सावलीने माझ्यावरती हावी होण्याचा प्रयत्न झाला, त्या क्षणाला माझा आवाज बंद झाला. माझ्या शरीरावरचा कंट्रोल गेला. हे सगळं तोच तर प्रकार होता. बरोबर. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लॉजिकलच्या हिशोबाने मान्य केलं. येस. असं नाही की त्यांनी सांगितलं. हो. तोच माझा प्रश्न होता तुम्हाला. येस. बरं. तर मित्रांनो, हा होता मॅमचा अनुभव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅम या मेडिकल फील्डमधनं असताना सुद्धा त्यांनी या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्या गोष्टी सगळ्या दाखवल्या. त्यांनी त्यांच्या देवाची श्रद्धा वाढवली, जेणेकरून त्यांना काही झालं नाही, त्यांच्या फॅमिलीला काही झालं नाही. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात मोठे आभार हे आपल्या सबस्क्रायबर लोकांचे आहेत किंवा आपल्या फॅमिलीचे आहेत मिस्टर डॉगच्या. कारण की आपल्याकडं प्रत्येक फील्डची लोकं येतात आणि त्यांचे अनुभव सांगतात आणि जी लोकं आपले ऐकतात ती खूप सिरियसली घेतात, जेणेकरून आपल्या चॅनल अजून दिवसेंदिवस मोठं होतोय. तर असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट राहू द्यात आणि अशाच प्रकारचं तुम्हालाही तुमचे अनुभव सांगायचे असतील तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे, तर नक्की भरा आणि मॅमसारखंच तुम्ही आपल्या पॉडकास्टवर येऊ शकता. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.